रव्यासारखं जास्त बारीक पण नाही करायचं, रव्यासारखंच थोडंफार नॉर्मली. आता हे पीठ ना आपण छान असं तुपामध्ये भाजून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी शुद्ध अमूलचं घी वापरलेलं आहे. त्यात आपण हे पीठ आपण कढईमध्ये टाकून छान असं खरपूस वास सुटेपर्यंत भाजायचं. वास सुटला त्याचा की समजायचं पीठ आपलं रेडी आहे. आणि मग त्यानंतर त्यामध्ये गूळ हा मिक्स करून छान पद्धतीने आपण त्याचे लाडू बांधू. खायला खूप पौष्टिक आणि हलके फायबर प्रमाणित लाडू असतात ते. सो तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. किशमिश, खसखस आणि खोबरं, वेलची पूड, जायफळ पूड हे आपण नंतर त्यामध्ये ॲड करू. आता फक्त त्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता ॲड केला आहे, जेणेकरून ते आपण मिक्सरला फिरवून घेऊ शकतो. त्यामध्ये खूप छान सुगंध येतोय बरं का. मी तर अजूनपर्यंत खाल्ले नाही आहे, पण मी फर्स्ट टाईम ऑर्डरवर बनवते. पण सुगंध छान यायला लागला आहे, म्हणजे लाडूसुद्धा खूप छान लागतील खायला असं तरी मला वाटते. बघू आता कसं बनतायत तर. आता यात आपण अजून थोडं तूप घालू. तूप संपण्यात आलेलं आहे, मला आणायचं आहे परत. ते आपण आणणार आहेत आणि आणून ठेवलं आहे, बट हे संपलं की मग ते यूज करायचं. अगदी घरच्या पद्धतीने आणि चवसुद्धा घरच्यासारखीच राहणार आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही बिनधास्त ऑर्डर करू शकतात. हेल्थचा विषय आला म्हणजे आपण थोडाफार तरी कॉम्प्रोमाइज तर अजिबात करायचं नाही. हेल्थच्या विषय आला म्हणजे मग बाहेरच्या गोड्या औषधी खाण्यापेक्षा हे घरच्या घरी हे असलं पदार्थ वगैरे करून जर खाल्लं तर ते बेस्ट ना. मग कशाला उघड डॉक्टरच्या गोड्या खायच्या. आपला हा पदार्थ मूग डाळीचा हेल्दी लाडू खायचा, अगदी फायबरने पूर्ण भरलेला असतो हा लाडू. सकाळच्या चहामध्ये जे तुम्ही लहान मुलांना बिस्किट वगैरे देतात ना खायला, त्या बिस्किटच्या जागेवर जर तुम्ही हे लाडू दिले ना तर खूप प्रमाणात लहान मुलांना फरक पडेल. त्यामध्ये त्यांची स्मरणशक्तीसुद्धा वाढू शकते. भूक लागत नाही याच्याने लवकर. खूप छान लागतात हे लाडू. म्हणजे मी तरी खाल्ले नाही आहे, पण मी पाहिले तर आता त्याचा सुगंधसुद्धा एवढा छान येतो आहे म्हटल्यावर ते खायलासुद्धा छान लागतील असं तरी मला वाटते. त्यात टाकण्यासाठी हा गूळ रेडी करू. हा गूळ आहे ना तो फक्त मेल्ट करायचा आहे, पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. आणि मेल्ट झाला की लगेच आपण त्या मुगाच्या पिठामध्ये टाकणार आहे आणि लगेचच लाडू बांधायचे गरम गरम असताना. तसं होतं वाटत असेल ना तुम्हाला की चटके वगैरे लागतील, तर तुम्ही गूळ फक्त बारीक करून त्या पिठामध्ये टाकून मिक्सरला बारीक करू शकता. म्हणजे ते मिश्रण एकजीव झालं की तुम्हाला लाडू बांधता येतील. ॲज युअर विश. तुम्हाला जसं योग्य वाटत असेल किंवा सोपं वाटत असेल ना त्या पद्धतीत तुम्ही करू शकता. आता मला असं वाटतं की गूळ जर आपण कच्चा टाकला ना तर तो थोडा खायला नाही का त्याचा कच्चापणा लागेल, म्हणून मी थोडासा एक फक्त मेल्ट होईल तोपर्यंत त्याला करून घेते. हे बघा
अशा पद्धतीचा झाला आहे आता मेल्ट पूर्ण. आपण त्याला आपल्या मुगाच्या पिठामध्ये हे अशा पद्धतीने तुम्ही सर्व मिक्स करून घ्या. आता यामध्ये आपण थोडे किशमिश, जायफळ, वेलची पावडर असं टाकणार आहे. हे बघा मी यामध्ये आता जायफळ, किशमिश आणि आपलं वेलची पूड घातलेली आहे. हे आता मी छान असं मिक्स करून घेते आणि लाडू बांधायला तयार आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझं स्वादघर या नावाने. मी एक छोटासा घरगुती टिफिन सर्विस आणि बल्क ऑर्डरचा व्यवसाय करते. त्यामध्ये सध्यामध्ये मी आता लाडूची ऑर्डरसुद्धा घेते. आतापर्यंत या 2 दिवसात मी 2 ऑर्डर कंप्लीट केली आहे. एक मिक्स ड्रायफ्रूटची लाडूची आणि दुसरी रव्याच्या लाडूची, ते पण पाकातल्या. आज होती तिसरी ऑर्डर होती. तर ती म्हणजे हेल्दी, फायबरने भरपूर असलेली, आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरणारी हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू. तुम्ही पाहू शकता लाडू किती छान, सुंदर आणि चमचमीत दिसत आहेत. हे लाडू मी शुद्ध गावरानी तुपामध्ये केलेले आहे. त्याची चमक, त्याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता की किती सुंदर आहे. आणि बघा किती मऊ असा हा लाडूसुद्धा आहे. मी आतापर्यंत खाल्ला नव्हता, पण बनवण्याच्या आधी म्हटलं आपण पण एकदा ट्राय करून पाहावा की हा लाडू कसा लागतो म्हणून. तर मी छोटासा बाईट घेतला आहे. तर खरं सांगते, मी एवढ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा हा असा लाडू टेस्ट केला आहे. इतका अप्रतिम लागतो ना, खरं सांगते. आणि टेस्ट म्हणजे ना अप्रतिम झालेली आहे या लाडूंची. तर मी तर म्हणणार ना की प्रत्येकाने हा लाडू रोज सकाळी उठल्यावर खायलाच पाहिजे. याचे भरपूर असे फायदेसुद्धा आहेत, तोटा काहीच नाही. मुख्य म्हणजे त्यामध्ये गाईचं गावरानी तूप आहे, परत काजू, बदाम, पिस्ता, किशमिश, खारी, खोबरं, खसखस, वेलची, जायफळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराला प्रोटीन देणारं हिरवा मूग म्हणजे की कडधान्य. हे सगळे त्या जिन्नस या लाडूमध्ये आहेत. तर खायला हरकत नाही ना. आपले लहान मुलं भाजी खायला जर नाक तोंड वाकडं करत असतील ना, तर त्यांना सकाळी हा एक लाडू द्या. अक्षरशः माझ्या मुलीने सुद्धा हा लाडू ट्राय केलेला आहे, तिला सुद्धा आवडला. तर मी सुद्धा विचार करते की आता स्वतः घरात सुद्धा बनवावा. तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा. आणि तुम्हालासुद्धा जर हे लाडू हे असो किंवा रव्याचे, बेसनचे, ड्रायफ्रूटचे, डिंकाचे किंवा मग मेथीचे असे लाडू जर बनवायचे असतील तर इंस्टाच्या बायोमध्ये माझा नंबर दिलेला आहे. मी भुगाव हुकुम, पुणे, मुळशी रोड इथं राहते. जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर फ्री होम डिलिव्हरी तुम्हाला मिळणार आहे. आणि नक्की ह्या लाडूंचा तुम्ही आस्वाद घ्या, मी तर म्हणणार आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, त्यासोबतच जर तुम्हाला कोणाला टिफिन सर्व्हिससुद्धा लावायची असेल तर तीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि आता गौरी गणपतीचं सण येत आहे, तर मी लवकरच आपला पुढचा जो मेनू आहे तो डिक्लेअर करणार आहे. आणि तसेच ह्या गौरी गणपतीमध्ये फराळाचा जो सामान लागतो गौरीसाठी, तो सुद्धा आपल्या इथं अवेलेबल राहणार आहे. आणि परत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या श्रावण महिन्यामध्ये जो स्वयंपाक केला जातो, म्हणजे बऱ्याचशा जणांच्या घरी नाही का श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा किंवा दुसऱ्या इतरही पूजा होत असतील, तर त्या पूजेसाठी नाही का जो लागणारा स्वयंपाक असतो पुरणपोळीचा, त्यामध्ये कटाची आमटी, बटाट्याची भाजी, पुरणपोळी, परत बासुंदी, खीर, तुम्हाला जे हवं असेल ते तुमच्या कस्टमाइजनुसार मी तुम्हाला बनवून देणार आहे. आणि जर ऑर्डर द्यायची असेल तर प्लीज लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा, कारण भरपूर सण येत आहेत आता जवळजवळ. जर ऑर्डर तुम्ही आत्तापासून बुक केली तर तुमची ऑर्डर तुम्हाला वेळेवर भेटू शकेल. म्हणून लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा. तसेच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आणि व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण अशा स्वादिष्ट आणि घरगुती पद्धतीने बनवलेल्या पौष्टिक, फायबर, आयरन, प्रोटीन ह्या सगळ्या गोष्टींनी भरलेल्या पदार्थासोबत. नमस्कार.